महादुला नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष राजेश रंगारी आपल्यासोबत आहेत। राजेश भाऊ, काय सांगणार? आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहेत। तुमच्या महानगरपालिकेत तुम्ही एकत्र लढणार आहात, भाजप की महायुती म्हणून लढणार? नाही, वरचा निर्णय काय होते त्यावर सर्व निर्भर आहे। आमचे नेते सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि फडणवीस साहेब नागपूर जिल्ह्यातनं जे काही निर्णय देतील, परंतु महादुला नगरपंचायतचे जर विचार केला तर आमची 51% वर आमची लढाई आहे। आणि आम्ही मागच्याही वेळेस 13 नगरसेवक निवडून आले होते, त्याच्या आधी आमचे 14 नगरसेवक निवडून आले होते। भाजपचं एकंदरीत महादुला नगरपंचायतमध्ये स्वबळावर लढण्याची तयारी आहे। तशी तयारी केलेली आहे? तेवढं संपूर्ण बूथ रचना 24ही बूथवर आमचे बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, जोही पक्षाचा निर्णय राहील, ओपन महिलाचं रोस्टर आहे आणि सर्वांच्या रीतसर ज्यांचे अर्ज आले आहे, एका वार्डातून नगरसेवकाचे 5-5, 6-6 असे अर्ज आले आहे। नगराध्यक्षाकरता 10 अर्ज आले आहे। जो काही सर्वेनुसार निर्णय येईल त्याच्या मागे भक्कमपणे पाठीशी आम्ही सर्व कार्यकर्ते उभे राहणार आहोत। सोबळावर लढण्याची का तयारी? दोन जे महायुतीतले पक्ष आहेत त्यांची ताकद नाही फारशी इथे? नाही, 100% भाजपच इथे आहे। शिवसेना असेल, कुठली संघर्ष समिती असेल, राष्ट्रवादी असेल, निग्लिजिबल म्हणजे एकही नगरसेवक त्यांचा निवडून येण्याची परिस्थिती नाही आहे। इथे बावनकुळे साहेब आणि पक्षाचंच कार्य आहे। मागच्या वेळेस 150 कोटीच्या वर नगरपंचायतमध्ये डेव्हलपमेंट झाल्यामुळे इथे भाजपचीच एकंदरीत पूर्ण ताकद आहे। नक्कीच आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया। भाऊ, तुमचे उमेदवार अर्ज कधी भरणार आहे? आज आमचे इंटरव्ह्यू कालपासून सुरू झाले आहे। आजही काही वॉर्डाच्या इंटरव्ह्यू सन्माननीय अरविंदजी गजबे आमचे जे पर्यवेक्षक आहे, राहुल किरपानजी आज पुन्हा काही इंटरव्ह्यूज घेणार आहे आणि जवळपास 14 तारखेच्या नंतर अर्ज भरण्याची तयारी आहे। नक्कीच महादुला नगरपंचायतमध्ये भाजपनं कंबर कसलेली आहे आणि आम्हाला स्वबळावर निवडणूक लढायचं आहे असं म्हणतात तिथले माजी नगराध्यक्ष राजेश रंगारीजी। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।